नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय आनंदाची बातमी अखेर आज आलेली आहे, कारण कर्जमाफी संदर्भात या ठिकाणी राज्य सरकारकडून आता महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे यावर आता 100% सहमत राज्य सरकारचं या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोर जो असतो ती अट जी आहे आता ती या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे। संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे आणि व्हिडिओच्या शेवटी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे, त्या शेतकऱ्यांची यादी कशी बघायची, कोणते शेतकरी पात्र असणार, ही संपूर्ण जी काही माहिती आहे ना ती GR नुसार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। खरीप हंगाम तोंडावर असताना राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर करत मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे जूनमध्ये कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं, तर दुसरीकडे पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोर मागण्यास स्पष्ट नकार देत बँकांना कडक शब्दात सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती दिली। बैठकीत खरीप हंगाम, बियाणे खतांचा पुरवठा, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। कर्जमाफीसाठी तयारी वेगात, बँकांकडून माहिती मागवली। बघा, राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी प्रशासनाने आता प्रत्यक्ष तयारी सुरू केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। यासाठी बँकेसोबत चर्चा करण्यात आली असून कर्जमाफीसाठी आवश्यक माहिती कोणत्या स्वरूपात द्यायची आणि प्रक्रिया कशी पार पाडायची यावर नियोजन सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पीक कर्जासाठी सिबिलची अट नाही, बँकांना कडक आदेश। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे पीक कर्जासाठी सिबिल स्कोरची सक्ती होणार नाही। अनेक शेतकऱ्यांकडून खराब क्रेडिट स्कोरमुळे पीक कर्ज नाकारलं जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या। यावर सरकारने राष्ट्रीयकृत बँकांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पीक कर्जासाठी कोणत्याही शेतकऱ्याचं सिबिलच्या कारणावरून अडवणूक होऊ नये। प्रत्येक शाखेला या संदर्भात लिखित सूचना देण्याचे आदेश देण्यात आले असून बैठकीत उपस्थितीमध्ये असलेले RBI अधिकाऱ्यांनी या भूमिकेला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी कोणत्या तारखेपासून या ठिकाणी होणार आहे ती तारीख आता आपण जाणून घेऊया। बघा, येणाऱ्या 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांची पहिली यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।